श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा म्हणजेच 2026मध्ये अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो 19 एप्रिलला रविवारच्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभ असा सण मानला जातो. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असून हा स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. या दिवशी आपण जे पण काम करतो, जे आपण वस्तू खरेदी करतो तर त्याचं अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजे या पुण्यफळाचा कधीही क्षय होत नाही किंवा विनाश होत नाही, असं पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होत असते. आणि हा अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू आणि आपले पितृ यांना समर्पित होत असतो बघा. या दिवशी आपण त्यांची सेवा उपासना केली तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला कितीतरी अधिक पटींनी आणि नष्ट न होणारं असं पुण्यफळ प्राप्त होत असतं. आणि या अतिशय महत्त्वाच्या दिवशी बघा सोने, चांदी, वाहन यासारख्या वस्तू देखील खरेदी केल्या जात असतात. आपल्या पितरांच्या नावानं तर्पण, दान, स्नान हे सुद्धा आपण या दिवशी करणं अतिशय शुभ मानलं जात असतं. यामुळे आपल्या पितरांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. आणि अशा या दिवशी बघा आपण जर काही चुका केल्या तर त्याचे वाईट भोग हे आपल्याला आयुष्यभर भोगावे लागू शकतात. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य येऊ शकतं. यामुळंच या अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्याला या 3 वस्तू चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत. अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्याला हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आता बघा 99% लोकांना काहीच माहिती नसतं, याच्यामधील माहिती नसते किंवा ज्यांना माहिती आहे तरी देखील त्यांच्या कळत किंवा नकळत या चुका होत असतात. आणि याच चुका आपल्याला टाळायच्या आहेत. या 3 वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्यासोबतच बघा हा जो दिवस आहे तर तो आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी, त्यांची उपासना म्हणजेच त्यांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये पूर्वजांचे फोटोसुद्धा या दिशेला आपण चुकूनही लावायचे नाहीत. किंवा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्या पितरांचे फोटो आपण घरामध्ये लावू शकतो का, याची सुद्धा माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बघा अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वज किंवा आपले जे पितृ आहेत यांना देवासमान दर्जा किंवा महत्त्व दिलं गेलं आहे. आणि अशा काही खास तिथींना आपण त्यांची आवर्जून सेवा जी आहे तर ती करत असतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण घरात त्यांचे फोटो लावत असतो. पण बघा वास्तुशास्त्रानुसार हे फोटो लावणे योग्य आहे का? त्या फोटोंची नेमकी दिशा कोणती असावी? जर आपण चुकीच्या दिशेला त्यांचे फोटो लावले किंवा आपल्या वास्तुशास्त्रानुसार हे फोटो चुकीच्या दिशेला लावले गेले तर ते तुमच्यासाठी आर्थिक अडचणी किंवा घरातील अशांततेचं कारण ठरू शकतात. आणि याचीच माहिती, योग्य ती माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. अनेकदा घरात आपण सर्व काही नीट असूनसुद्धा पैशांच्या अडचणी किंवा पैशांची चणचण आपल्याला भासत राहते. विनाकारण छोट्या मोठ्या कारणावरून आपल्या घरात कटकटी, वाद होत असतात. आपली मुलं जी आहेत तर त्यांची प्रगती कुठेतरी खुंटली जात असते. घरात जर आपण पूर्वजांचे फोटो ही जी दिशा आहे तर ती चुकीची असल्यास, म्हणजे पूर्वजांचे फोटो लावताना आपल्याकडून कळत नकळत ही चूक झाली, चुकीची दिशा लागली तर तिथली जी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. त्यामुळे त्यांचे फोटो लावताना काही खास नियमांचं पालन जे आहे तर ते करणं अत्यंत आवश्यक आहे. तर सुरुवातीला पाहूयात की या पूर्वजांचे फोटो आपल्या घरामध्ये लावण्यासाठी योग्य दिशा कोणती आहे. तर बघा वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे जे फोटो आहेत तर हे नेहमीच आपल्या घरात
दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावले पाहिजेत. अशा पद्धतीनं जर आपण त्यांचे फोटो लावले तर त्या फोटोचं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेकडे होईल. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली गेली आहे आणि त्यामुळंच त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात आणि घरातील अडथळे अडचणी दूर होत असतात. देवघर, आता बघा देवघर जे आहे तर ते बघा बरेच जण काय करतात, देवघराच्या बाजूलाच म्हणजे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला त्यांचे फोटो भिंतीवरती लावलेले बघा बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळतात. तर देवघरात पितरांचे फोटो हे जे आहेत तर ते अजिबात ठेवू नका किंवा लावणं हे आपण टाळायचं आहे. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. ईशान्य कोपरा किंवा ही दिशा जी आहे तर ती देवांची मानली गेली आहे. या ठिकाणी जर आपण पितरांचे फोटो लावले तर घरात वास्तुदोष निर्माण होतो, घराची प्रगती थांबते. त्याचप्रमाणे बघा आता बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये या ठिकाणी सुद्धा आपण त्यांचे फोटो लावणे जे आहेत म्हणजे आपल्या पितरांचे किंवा पूर्वजांचे फोटो लावणं टाळलं पाहिजे. यामुळं आपल्या बघा आरोग्यावरती देखील परिणाम होत असतो. आपल्या मागे सततचं आजारपण, मानसिक अशांतता निर्माण होत असते. आता बघा फोटो लावताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते फोटो लटकते बघा किंवा टांगते राहू नयेत. आता बऱ्याच घरांमध्ये फोटो जे आहेत तर तो सहजरित्या खिळा ठोकला जातो आणि त्याला फोटो हा अडकवला जातो. तर असं न करता ते लाकडी स्टँडवर किंवा कपाटावर, टेबलवरती ठेवा, जेणेकरून ते आधार मजबूत राहतील, टांगते राहणार नाहीत. यामुळे सुद्धा आपल्याला काही दोष लागू शकतात. आपल्या घरातील एकच व्यक्ती मरण पावली असेल तर त्या व्यक्तीचा एकच फोटो आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. एकाच मृत व्यक्तीचे अनेक फोटो आपण आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकत नाही किंवा लावले जे जात असतात तर ते टाळलं पाहिजे. हे फोटो कधीही बघा घराच्या ब्रह्मस्थानी म्हणजेच मध्यभागी लावू नयेत, अन्यथा घराच्या सुख समृद्धीला ओहोटी लागत असते. सुख समृद्धी ही घरातील हळूहळू कमी होऊ लागते. आता बघा फोटो जो आहे तर तो दररोज स्वच्छ पुसून घेतला पाहिजे. फोटोची आता बघा बऱ्याच घरांमध्ये आता अक्षय तृतीया जवळ आलेली आहे तर आपण आपल्या पितरांचं स्मरण करतो, त्यासोबतच त्यांची पूजा करत असतो. तर आपल्या फोटोची म्हणजे आपल्या पितरांच्या फोटोची फ्रेम तुटलेली असेल किंवा त्याची काच फुटलेली असेल तर ते फोटो जे आहेत तर ते आपल्याला नीट व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचे आहेत. असे तुटलेले फोटो आपण घरात कधीही ठेवू नयेत. त्यासोबतच बघा आपल्या देवघरामध्ये काही फोटो असतील, त्याची काच फुटलेली असेल किंवा जुनी पुस्तकं असतील म्हणजे धार्मिक ग्रंथ जे आपण वाचतो ते फाटलेले असतील तर ते सुद्धा अशा वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत, कारण की ते घरामध्ये जास्त नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात. त्यासोबतच स्वयंपाकघरामध्ये काही खराब वस्तू असतील, आपल्या घरामध्ये इतर कपडे असतात फाटलेले किंवा आपण जे वापरत नाही तर असे कपडेसुद्धा आपण आपल्या घरातून बाहेर काढायचे आहेत. यामुळं बघा आपल्या घरामध्ये जास्त नकारात्मकता जी आहे तर ती पसरवली जात असते आणि आपल्या कामामध्ये अडथळे जे आहेत तर ते निर्माण होत असतात. आता ही जी माहिती आहे तर ती अतिशय महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे बघा आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा किंवा देवघराच्या बाजूला सुद्धा आपल्या पूर्वजांचे फोटो जे आहेत तर ते लावणं टाळलं पाहिजे. त्यासोबतच स्वयंपाकघरामध्ये किंवा बेडरूममध्ये सुद्धा पूर्वजांचे फोटो जे आहेत तर ते लावणं आपण टाळलं पाहिजे. आता बघा आपल्या पितरांची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशा आहे, तर त्या दक्षिण दिशेलाच आपल्याला आपल्या पितरांचे जे फोटो आहेत तर ते लावायचे आहेत, म्हणजे जेणेकरून त्या फोटोचं तोंड हे उत्तर दिशेकडे राहील. तर हे सर्व जे आहे तर ते आपल्याला अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्या घरामध्ये बदल करून घ्यायचे आहेत. हे फोटो व्यवस्थित आपल्याला योग्य त्या दिशेला लावायचे आहेत, जेणेकरून या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जी पण पूजा कराल, पितरांच्या नावानं दान, स्नान किंवा तर्पण कराल तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होईल. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.